ते बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूवरून रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना अनिल परब यांनी थेट गृहराज्यमंत्री योगेश कदमांनाही घेरले। गृहराज्यमंत्रीच आईच्या नावे डान्स बार चालवत असेल तर नैतिकतेचा मुद्दाच राहत नाही असा हल्लाबोल त्यांनी केलाय। सोबतच सरकारच्या प्रतिमेसाठी मुख्यमंत्र्यांनी योगेश कदमांचा राजीनामा घ्यावा असा सल्लाही परब यांनी दिलाय। तर तो डान्स बार नव्हताच, आमच्या मानहानीचा प्रयत्न सुरू असल्याचा पलटवार रामदास कदम यांनी केलाय। पोरींना नाचवून जो मंत्री पैसे खातोय त्याला नैतिक अधिकार आहे का मंत्रिपदावर राहण्याचा? सोडा, मुख्यमंत्री त्याला वाचवतातच आहेत, परंतु दलालीचे पैसे जे लोक खात आहेत आणि जे लोकांना सल्ले देत आहेत, ज्या राज्याचा गृहराज्यमंत्री स्वतःच्या आईच्या नावाने डान्स बार चालवतो, अहो नैतिक लाज असायला पाहिजे। नैतिक लाजेने तरी कमीत कमी राजीनामा द्यायला पाहिजे होता। आणि ज्या बारवरती वारंवार रेड होते तरी देखील हे लोक सुधरत नाहीत, म्हणजे यांना भाडगिरीचे पैसे खायची सवय लागली आहे। भाव नव्हता ही खोटी अफवा देऊन आमची मानहानी करण्याचा प्रयत्न आहे। ऑर्केस्ट्रा होता, ऑर्केस्ट्राचं परमिशन होतं आणि ज्या सेटिंग चालूच होता त्याच्याकडे अग्रीमेंट होती, ते अग्रीमेंट आम्ही दिले। आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं एखादी मुलगी विक्षिप्त हावभाव करत होती, एवढं कळल्यानंतर आम्ही ते हॉटेल देखील बंद केलंय। आम्ही इज्जत घेऊन बसलो आहेत। तुमच्यासारखे कोणाच्या बाबतीमध्ये स्मशानामध्ये बक्का कामाची आम्हाला गरज नाहीये। आणि असाल तर सांगा। तर हे जे तुम्ही माझ्या पत्नीच्या बाबतीत आज काढलंय ना, मला दुःख झालंय, वेदना झाल्या आहेत आणि मी न्यायालयात गेल्याशिवाय राहणार नाही। तुला दाखवीन मी आता।